दरम्यान महाराष्ट्रातील डॉक्टरांनी पहलगाम हल्ल्यातील जखमींवरती उपचार केलेत। डॉक्टर अनिल साखरे, डॉक्टर मंजू खंडागळे यांनी या रुग्णांवरती उपचार केलेत। पहलगाम हल्ल्यानंतर सर्व जखमींना डॉक्टरांनी मदतही पोहोचवली आहे। जम्मू काश्मीरच्या खेड्यापाड्यांमध्ये ही मदत त्यांनी पोहोचवली आहे। IMA डॉक्टरांनी असोसिएशनचे अध्यक्ष संतोष कदम यांच्या टीमने यांच्या टीमचे 2 सर्जन होते आणि यांनी या ठिकाणी रुग्णांवरती उपचार केले। जम्मू काश्मीर येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये 28 जणांचा नाहक बळी गेलेला आहे, परंतु तेथील परिस्थिती आता देखील भयावह आहे। तेथील सर्व नागरिक असतील, पर्यटक असतील, ते देखील घाबरलेले असून आपण पाहू शकतो हे जे 2 डॉक्टर आहेत ते जम्मू काश्मीरमध्येच गेल्या अनेक दिवसापासून कॅम्पसाठी होते आणि त्यानंतर काल जो हल्ला झाला त्यावेळी ह्या सर्व डॉक्टरांनी आहे ती मदत देखील पोहोचवलेली आहे। खेडोपाड्यात जाऊन ही सर्व मदत आहे ती त्यांनी पोहोचवलेली आहे। IMA डॉक्टरच्या जी संपूर्ण संघटना आहे त्यांचे हे 2 डॉक्टर आहेत। आपल्यासोबत अध्यक्ष देखील आहेत संतोष कदम सर, काय नक्की या ठिकाणी झालेलं होतं आणि हे डॉक्टर आणायचे त्या ठिकाणी होते, कशा प्रकारची मदत आहे ती पोहोचवलेली? ते आता आपण बघतोय की जो हिनस ॲक्ट तिथे झालेला आहे, टेररिस्ट अटॅक झालेला आहे आणि आपली भरपूर लोक तिथे मारली गेलेली आहेत आणि ह्या दुःखाच्या किनारीमध्ये हे एक माणुसकीची एक वेगळी किनार इथे मला तुम्हाला दाखवायची आहे। तर अशा पद्धतीचे डॉक्टर्स ज्यांना तिथे कधी त्या गोरगरीब जनतेला, ज्याला आपण म्हणतो की जाती, धर्म, राज्य कसलीही सीमा नाही, तिथे जाऊन हे सर्व्हिसेस देऊन आलेले आहेत। ती कशी होती? लोक त्या ठिकाणी घाबरलेली होती का? नक्की आता काय कंडिशन आहे? कारण सगळंच बंद झाल्याचं आपण पाहिलं जम्मू काश्मीर। मग तुझं आमचं 16 तारखेपासून आमचे ऑपरेशन चालू होते आणि ही घटना ज्या दिवशी झाली त्या दिवशी आमचा ऑपरेशनचा शेवटचा दिवस होता आणि 4 वाजता बातमी आली की पहलगामला असं काही झालेलं आहे। त्यामुळं हॉस्पिटलमध्ये आम्ही सर्व काम करत होतो हॉस्पिटलमध्ये आणि थोडीशी लोकांमध्ये चुळबुळ झाली। काही पहिल्यांदा बातमी आली की फक्त एकच कॅज्युअल्टी झालेली आहे, त्यामुळे तेवढा सिरियसनेस नव्हता। पण जेव्हा पूर्ण बातमी जेव्हा आली की याच्यामध्ये 25 पेक्षा जास्त लोक मृत्युमुखी पडलेले आहेत, तेव्हा मात्र चुळबुळ सुरू झाली आणि आम्हाला प्रशासनातर्फे सांगण्यात आलं की शक्य तेवढ्या लवकर तुम्ही ऑपरेशन्स थांबवा आणि तुम्ही गेस्ट हाऊसला जा। आणि मग रात्रीमध्ये आम्हाला बऱ्याच मेसेज आणि प्रशासनाची धावपळ सुरू होती। मग जेव्हा आम्हाला असं कळालं की बऱ्याच वेळेस जेव्हा हे अतिरेकी हल्ले होतात काश्मीरमध्ये, तर अतिरेकी तिथे हल्ले करतात किश्तवाडमध्ये, जिथे खूप मोठा जिल्हा आहे, जंगल आहे, त्या जंगलामध्ये लपण्यासाठी येतात। तर त्यामुळं प्रशासन थोडंसं घाबरलं होतं की ह्या डॉक्टरांना काही ते इजा होऊ नये। दुसरं हे होतं की ह्या सर्व डॉक्टरांचे तिथल्या खेडेपाड्या गावात बॅनर्स लागलेले होते की असा प्रोजेक्ट आहे, तर हे तर काही टार्गेटवर नाहीत ना, असाही संशय प्रशासनाला होता। कशा प्रकारे मदत आहे ती पोहोचवली? तिथे असं होतं की नाही का, म्हणजे 2-2, 3-3 वर्षापासून ते लोक वेटिंगमध्ये होते ऑपरेशनचे, म्हणजे डायबिटीज, हायपरटेन्शन, ओबेसिटी, तर अशा वेगवेगळ्या बिमारांनी त्रस्त, प्लस ओबेसिटी असल्यामुळे त्यांना कोणी पण ॲक्सेप्ट पण करत नव्हतं। तर आम्ही गेल्यामुळे लिटरली अक्षरशः त्या ऑपरेशन झाल्यानंतर 3rd डेला ना 2-3 कंडिशन कशी आहे जम्मू काश्मीरची? त्या ठिकाणी व्यवस्थित आहे का किंवा लोक घाबरलेली असतात का? दहशतवाद्यांचा काही त्यांच्यावरती भीती असते का? भीती तर त्यांना नेहमीच असते, म्हणजे 12 महिने आणि नेहमी ते सांगतात की आम्हाला भीती असते आणि त्यांना याच्यावरून डोंगरांवरून खाली उतरून यावं लागतं ना, 7 to 8 hours लागतात त्यांना वरून खाली यायला आणि त्यानंतर मग ते रोडनी येणार हॉस्पिटलपर्यंत। विकास खवळेसह निखिल चव्हाण, पुढारी न्यूज, मुंबई।